नमस्कार, बिग बॉस मराठीच्या या रिव्ह्यूच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। नॉमिनेशन टास्क झाला, एकमेकांनी एकमेकाचे फोटो फाडले, कचरा पेटीत ते फोटो गेले। त्यानंतर निर्णय होता तो प्रेक्षकांच्या हातात। बऱ्याच जणांना वाटलं की गणपतीचं प्रतिष्ठापना आहे, त्यामुळे कदाचित बिग बॉसच्या घरातून कोणी बाहेर जाणार नाही। पण मेकर्सनं शुक्रवारीच एपिसोड शूट करून एका सदस्याला घरातून इव्हिट केलेला आहे। पण मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही बिग बॉस बघताय, प्रत्येक सदस्याला त्याने काही चुकी केली, तो काही बोलला, कोणी कोणाचा बाप काढला, कोणी कोणाची मुलगा काढला, त्याला तुम्ही शिक्षा देताय। असे जर प्रत्येकाला त्या खेळात खेळत असताना शिक्षा दिल्या तर कोणताही सदस्य त्याचा ॲग्रेसिव्हनेस तो ह्या खेळात दाखवणार नाही। आणि बिग बॉसचा खेळ, तो शो हा फक्त कंटेंट, एंटरटेनमेंट याच्यावरती चालतो। मेकर्स बऱ्याच ठिकाणी बायस होताना आपल्याला दिसत आहे। मागच्या वेळी जेव्हा नॉमिनेशन टास्क झाला, मागच्या आठवड्यात ज्यावेळेस यांनी वोटिंग लाईन बंद ठेवल्या, त्याच वेळी त्यांना ह्या सदस्याला घराबाहेर काढायचं होतं। परंतु अभिजित शेवटला जेव्हा नॉमिनेशन करायला गेला, त्याच्याकडनं चूक झाली, तो त्यांना बुद्धिमान वाटला म्हणून त्यानं मेकर्सने त्याला शेवट पाठवलं। परंतु त्याने त्याचा बुद्धीची पूर्ण माती केली आणि त्याने घनश्यामला नॉमिनेट न करता तो स्वतःच नॉमिनेट झाला। नाहीतर मेकर्सने मागच्याच आठवड्यात वोटिंग लाईन बंद न ठेवता घनश्याम जर नॉमिनेट झाला असता तर त्याला त्याच आठवड्यात बाहेर काढलं असतं। पण बिग बॉसनं बरोबर आता मागच्या वेळेस एक जरी सदस्याने एक फोटो फाडला तरी त्या सदस्याला नॉमिनेट केलं। आणि मागच्या या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये घनश्याम, आर्या, निक्की आरबाज, अभिजित आणि धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झालेले होते। आणि त्यातून आर्या जाधव जाईल की घनश्याम जाईल या दोघांमध्येच लोकांना किंवा प्रेक्षकांना कन्फ्युजन होतं। पण आता बिग बॉसच्या घरातून छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी घराचा निरोप घेतलेला आहे, ते घरातून बाहेर पडलेले आहेत। या आठवड्यातलं नॉमिनेशन आणि इव्हिक्शन पूर्ण झालेलं आहे। सूरज चव्हाण कॅप्टन बनला आहे, ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे। सूरज आपल्या मेहनतीने खेळून कॅप्टन बनतोय, बाकीचे त्याला सपोर्ट करताना आपल्याला दिसले। पण हे देखील सूरजचा एक दिवस घात करतील हे नक्की आहे। प्रेक्षकांनो, तुमच्या मते तुम्हाला काय वाटते, घनश्याम सोडून दुसरा कोणता सदस्य जो होता तो घराच्या बाहेर जायला हवा होता? ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आम्हाला कळवा। सोबतच होस्ट प्रत्येकाला शिक्षा देताना आपल्याला दिसतोय। आजच्या एपिसोडमध्ये देखील रितेश देशमुख हे निक्कीला तू पूर्ण सीझन कॅप्टन बनू शकत नाही आणि अजून अनेक शिक्षा देताना दिसत आहे। मागच्या वेळेस त्यांनी जान्हवीने पंढरीनाथ कांबळे यांना काहीतरी बोलले म्हणून तिला आठवडाभर जेलमध्ये ठेवलं, ती जेलमध्ये राहिली। त्यानंतर आता सर्व तिचं कौतुक करताय, तिचा खेळ सुधारतोय, जान्हवी चांगली खेळते। आणि ज्या पंढरीनाथ कांबळे यांना ती बोलली होती त्याच पंढरीनाथ कांबळे यांनी तिचं कौतुक केलं होतं। त्यामुळे उगाच ही जेलमध्ये टाकणार, शिक्षा देणार, आता निक्कीला पूर्ण सीझन कॅप्टन होऊ देणार नाही किंवा तू कॅप्टन पदाचा उमेदवार होऊ शकत नाही आणि शिक्षा दिली, ती काय खेळ करणार? आणि एकंदरीत जर तुम्ही बघितलं सर्व टास्क बाकी याच्यामध्ये तीच बिग बॉस चालवते, तीच घरामध्ये बाकीच्या सदस्यांना एंगेज करून घेते, ती भांडते, त्यामुळं जरा बाकी सदस्य दिसतात। नाहीतर निक्कीशिवाय शोमध्ये काही मजा नाही। पण तिला जर तुम्ही एवढी शिक्षा दिली, त्यानंतर उद्या कोणताही सदस्य तिथं एंटरटेन करण्यासाठी, काही बोलण्यासाठी, भांडण करण्यासाठी घाबरेल। कारण का तर विकेंडच्या त्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख किंवा मेकर ते शिक्षा देतात आणि आपल्याला अजून डिमोरलाइज करतात असा संदेश जाईल। प्रेक्षकांना तुमचं देखील यावर काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा। आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या सर्व अपडेट तुम्हाला आधी फक्त आम्ही देऊ, त्यासाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील। धन्यवाद।